राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची काल संध्याकाळी 6:30 वाजता एका मुंबईतील प्रख्यात आणि प्रचंड अशा मोठ्या बिल्डरच्या सामोपचारानं एक मोठी मीटिंग एका मुंबईच्या प्रख्यात अशा 5 स्टार हॉटेलमध्ये पार पडली। ही गोष्ट अत्यंत मुरलेल्या मुरब्बी अशा पत्रकारानं फोडलेली गोष्ट आहे आणि अतिशय विश्वासू अशा पद्धतीची बातमी आहे। खरं तर अजित पवार हे महायुतीमध्ये राहण्याची शक्यता फार कमी आहे, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला म्हणावा तसा फायदा लोकसभेच्या इलेक्शनला झाला नाही, हे सर्वांनाच माहिती आहे। आणि त्यामुळं अजित पवार सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शरद पवार यांच्या वळचणीला जातील अशा पद्धतीच्या पॉसिबिलिटी निर्माण झालेल्या असताना एकनाथ शिंदे गटाला जो तारू शकेल, एकनाथ शिंदेंच्या विजयांचा वारो चोफेर जो नेता उधळू शकेल, ठाकरे बाणा ज्याच्या अंगामध्ये, ठाकरेंचं रक्त ज्याच्या अंगामध्ये आणि नसामध्ये सळसळतंय, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हुबेहूब सावली म्हणून ज्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतोय आणि महाराष्ट्रातील तमाम तरुणांचं आधारस्थान, हिंदू जननायक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे। राज ठाकरेंना चांगल्या अशा एका मित्राची गरज आहे आणि एकनाथ शिंदे यांना चांगल्या अशा महाराष्ट्रातील मजबूत अशा ब्रँडची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये ब्रँडचाच विचार केला तर सद्यस्थितीला ब्रँड म्हणून जर का कोणाकडे बघितलं जातं, करिस्मॅटिक लीडर, अर्थ बर्थ आणि रेफरन्सनं प्रचंड मोठा असलेला नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं। आणि त्यामुळेच भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करायची असेल, कारण सद्यस्थितीला देवेंद्र फडणवीस यांना दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून आणि RSS कडून होत असताना एकनाथ शिंदे यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नांना पुन्हा एकदा एक भर त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। एकनाथ शिंदेंना माहिती आहे की महाराष्ट्राच्या सत्तेच्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा चढायचं असेल, महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्याकडे ठेवायचं असेल तर राज ठाकरेंची साथ असायला हवी। कारण मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, संभाजीनगर, पालघर, भिवंडी, विदर्भाचा काही पट्टा आणि त्याचबरोबर इतर उपनगरीय भागामध्ये जसे की पनवेल असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, कोकणामधील भाग, याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आपल्यासोबत जोडली गेली तर महाराष्ट्रामधील सीटा वाढण्यास आपल्यास त्या ठिकाणी मदत होईल। आणि राज ठाकरे यांची गरज एकनाथ शिंदेंना वाटलेली आहे आणि त्यामुळं काल एकनाथ शिंदे अनेक आमदार, खासदार, नेते एकनाथ शिंदे यांना भेटण्यास वर्षा या निवासस्थानी येत असताना सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी थांबवून सर्व कार्यक्रमांना बगल देऊन राज ठाकरे यांना भेटणं एकनाथ शिंदे यांनी पसंत केलं। आणि आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे। राज ठाकरेंना किंबहुना एका मित्राला, किंबहुना ठाकरे नेतृत्वाला एक वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून राज ठाकरे यांच्या सोबतची युतीची घोषणा सुद्धा एकनाथ शिंदे करू शकतात, अशा पद्धतीच्या बातम्या सद्यस्थितीला सूत्राकडून येत आहेत। अशा पद्धतीची युती झाली तर वेगळ्या पद्धतीचा अध्याय, एक मैत्रीचा अध्याय सुरू होऊ शकतो आणि भारतीय जनता पार्टीच्या आधारावरती एकनाथ शिंदेंना न राहणं, त्याच्यापेक्षा राज ठाकरे यांच्या सोबत राहणं एकनाथ शिंदे पसंत करू शकतात। कारण एकामेकावरती वर्षानुवर्ष चालत असलेलं एक ट्रस्टेबल नातं म्हणून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं। जितका विश्वास एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्यावरती ठेवू शकतात, तितका विश्वास ते भारतीय जनता पार्टी किंवा अजित पवारवरती अजिबात ठेवू शकत नाहीत। कारण वर्षानुवर्ष चालत आलेले ह्या नाते आहेत, राजकारण त्याच्याच पलीकडे जाऊन यांनी जपलेली मैत्री आहे। आणि त्यामुळं नवीन अध्याय येणाऱ्या काळामध्ये किंवा आजच तो नवीन अध्यायाची सुरुवात होऊ शकते। या अध्यायाला कशा पद्धतीने सुरुवात होते, कशा पद्धतीने भविष्यामध्ये बैठका पार पडतील, ज्या पद्धतीने विधानसभेच्या सीट्सचं शेअरिंग आहे ते शेअरिंग कशा पद्धतीनं भविष्यात होऊ शकतंय, मनसेकडून बाळा नंगावकर, नितीन सरदेसाई, दिलीप बापू धोत्रे, त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटातून शंभूराज देसाई, त्याचबरोबर त्यांचे वरिष्ठ नेते कशा पद्धतीने वाटीघाटी करतायत आणि महाराष्ट्राचं नवीन सत्ता समीकरण कृष्णकुंज आणि शिवतीर्थ आणि वर्षा निवासस्थानातून कशा पद्धतीने हाकलं जातंय, हा येणारा काळच ठरवेल।